वरिष्ठ नेता और मंत्री छगन भुजबल ने नासिक में विभिन्न मामलों पर खुलकर अपनी प्रतिक्रियाएं दी। द्वारका सर्कल की समीक्षा के दौरान उन्होंने ट्रैफिक से जुड़े मुद्दों, पत्तों की उड़ान पर प्रदर्शन, कोकाटे की स्थिति की मांग और हनी ट्रैप विवाद सहित कई विषयों पर मीडिया से बात की। नासिक में मीडिया से बातचीत के दौरान भुजबल ने विभिन्न राजनीतिक और प्रशासनिक मुद्दों पर अपना पक्ष स्पष्ट किया। उन्होंने जहां हाल ही पत्ते उड़ाने की घटना पर नाराजगी जाहिर की, वहीं अन्य राजनीतिक मुद्दों पर संयमित और संतुलित रुख अपनाया। पर्पज सॉल्व होत नाही याचं पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलीसवरच आहे। कारण ते नको तिथे आता जे पगार सांगतात तिथेच ट्रक उभा केला, ट्रॅफिक जाम होणार। मी त्यांना सांगितलं पुढे जाऊ दे, पुढे त्याला अडवा तिकडे। आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना पिवळा सिग्नल मिळाला की त्या सिग्नलजवळ त्यांनी थांबलं पाहिजे, ते पुढे येऊन थांबतात। फार लहान लहान गोष्ट आहे, तर थोडंसं ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होतील। तरीसुद्धा जे आहे आता ही जे एक नवीन कंपनीची आहे PWDनेच काढलेली MSRDC आहे, तशी एक वेगळी कंपनी त्यांच्या अखत्यारीत त्यांनी काढलेली आहे। आणि मग तिथून ते आता अंडरपासची जे ते योजना आखतात, तर आम्ही आमच्या कल्पना काय आहेत त्या पण त्यांना सांगितल्या, कुठे कुठे अडचणी येणार आहेत, तर त्याचा तो आणखी तो स्टडी ते करत आहे। आणि मला वाटतं की ठीक आहे, ती पण योजना चांगली राहील। फक्त जे आहे हे जे आहेत, हा जो ब्रिज आहे मोठा, त्याचे कॉलम्स आहेत, वॉटर मेन्स आहेत, सर्व्हिस लाईन्स आहेत, त्या आडव्या नक्की येत आहेत, तर त्यांना टाळून आपल्याला आतून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे। त्यामुळे त्याची जी काळजी जी आहे ना ती ते घेणार आहे। असं आहे की ज्यांना काही निवेदनं द्यायची आहे त्यांनी यावं, निवेदन द्यावं, त्यांना चर्चा करावी। पण अशा रीतीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्यांच्या अंगावर हे बरोबर नाही ना। कारण पत्ते बित्ते खेळ हा प्रकार हा काही तटकऱ्यांनी केलेला नव्हता ना, ते काय खेळत नव्हते पत्ते, त्यांचा काय दोष आहे? ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी चालले होते, बाकी काय चाललं ते चाललं। पण अशा वेळेला त्यांना प्रोक करायचं काम तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा, की पत्ते असे उधळणं वगैरे, त्याच्यामुळे साहजिक सूरज असेल किंवा कोणी असेल त्यालाही राग येणार तिथे, शेवटी ही तरुण मुलं आहेत। आणि मग अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना।